नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 17 एप्रिलला फुला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि त्याचे गीतकार संगीतकार समाधान आईवळे माझ्याबरोबर आहेत. समाधानजी, तुमचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो, कारण आत्ता आम्ही दादरला तुमच्या चित्रपटाच्या एका गाण्याचं सगळी प्रोसेस ऐकली आणि ते गाणंही बघितलं. खूप छान झालं आहे गाणं आणि तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त केले झालात ती गोष्ट मला खूप आवडली, कारण खूप संघर्षातून आज तुम्ही आलात आणि आज तुमच्या एक गाणं मुंबईत सादर होतं आहे. किती आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे हा तुमच्यासाठी? सर, माझ्यासाठी हा क्षण म्हणजे एक सामान्य बँड कलावंत आणि तिथून हा एखादा चित्रपटाचं म्युझिक डिरेक्टर होणं हा खूप म्हणजे माझ्या 3 पिढ्याचा संघर्षाचा हा फळ मिळाल्यासारखं माझा आहे. आणि मला मुंबईमध्ये ह्या चित्रपटसृष्टीमध्ये खूप मला मोठ्या मोठ्या लोकांचं सहकार्य मिळालं आहे. याच्यामध्ये अवधूतदादा वाडकर असतील, माझे सर्व जे सिंगर आहेत सगळ्यांनी मला जरी लहान असेल तर मला जसं अपेक्षित आहे तसं या चित्रपटासाठी मला मदत केलेली आहे. संगीताची आवड तुम्हाला केव्हापासून? सर, लहानपणापासून घरामध्ये बँड असल्यामुळं तुमचा बँड आहे? हा, बँडचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे मी इयत्ता दुसरीपासून वडिलांनी सुरू केलेला बँड आहे. आणि माझा बंधू जो सुनील आहे सॅक्सोफोन प्लेअर, त्यांनी मला इयत्ता दुसरीमध्ये बँडमध्ये गाणी शिकवली मला. तर मी साधारण 8वीपर्यंत बँडमध्ये गाणी म्हणत होतो सर, शाळा करत वयापासून तुम्ही बँडमध्ये सहभाग? हा, इयत्ता दुसरीपासून सर, दुसरी म्हणजे 8 वर्षापासून ते 9वी-10वीपर्यंत मी बँडमध्ये गाणी म्हणायचो. त्याच्यानंतर मला ट्रम्पेट शिकवला माझ्या भाऊनी. माझ्या बँडमध्ये ट्रम्पेट पण वादनाचं काम केले मी. साधारण एक 6-7 वर्ष झालं मी या क्षेत्राकडं आपण ठरवलं की बाबा आपण कला क्षेत्रामध्ये आहे तर आपण एक वेगळं काहीतरी करूया. तर याच्यामध्ये मी कंपोजिशन आणि अरेंजिंगचं मी काम सुरू केलं. यासाठी मला अतिशय म्हणजे चांगल्या लोकांचं सहकार्य मिळालेलं आहे. माझे गुरु आहेत रोंगे नाना सर आहेत, त्यानंतर कीबोर्ड प्लेअर अविनाश इनामदार सर आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे अवधूत वाडकर यांनी मला इंडस्ट्रीमध्ये पहिलं जे मला आहे लॉन्च करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण एकदम चित्रपटाचा विषय कधी आला, केव्हापासून सुरू झाली, त्याच्याबद्दल सांगा. हां सर, चित्रपट जो या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी कथा मला ऐकवली आणि कथा आमच्या भागातली असल्यामुळे सर मला खूपच कनेक्ट झाली. आणि मला माझ्या मनामध्ये एक स्वार्थ तयार झाला की ही जी कथा आहे याच्यामध्ये मी आपल्याला स्किल दाखवायला जागा आहे, कारण ही आपल्या भागातली कथा आहे आणि जी वाद्यवृंद जो आपला प्रकार आहे तो याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारचं वाजवायला मिळाला सर. आणि कसा अनुभव होता? कारण तब्बल 7 गाणी, आजच्या काळात चित्रपटासाठी 7 गाणी कोण करत नाही. सर, खरं तर पहिल्यांदा आम्ही 3च गाण्यावरती लॉक होतो, पण ज्यावेळेला चित्रपट पटकथा ऐकली त्यावेळेला मीच काय करायचो, 8 तास धरायचो आणि मी असं त्यांना म्हणजे प्रेरित करायचो की बाबा ह्या स्पॉटला हे गाणं टाकूया, एकदम भारी होईल, ह्या स्पॉटला इथं एखादी गवळण टाकूया का आपण. म्हणजे त्या वाघ्यामोरमध्ये जे सगळी कंगोर येतात त्याच्यानुसार मी गाणी त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न केला. बरं, संगीत क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण कोण आहे? सर, असे माझे आदर्श म्हटलं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मी वंदन करतो ह्या मराठी संगीतसृष्टीला, कारण याच्यामध्ये इतकं सर काम झालेलं आहे. हे नुसतं आम्ही ऐकत जरी गेलो तर आम्ही खूप काही सर नवीन करू शकतो. याच्यामध्ये श्रीनिवास खळे काका आहेत, रंजनाजी मंगेशकर आहेत, अशी भरपूर नावं आहेत सर मराठीतली की जे मला खूप त्यांचे संगीत मला बँड असल्यामुळे सर ते त्यांची गाणी वाजवायचं आम्हाला आधीपासून नाव आहे सर. तुमच्या आवडती गाणी कोणकोणती होती? तुम्ही अगदी एक्सपर्ट होतात ती गाणी वाजवण्यात. सर, मला म्हणजे दाटून कंठ येतो, हा सागरी किनारा, गंध फुलांचं हे गाणी आम्हाला खूप आवडायचं. आमच्या घरामध्ये नेहमी वाजतात सर गाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सर गोष्ट नोंद करू इच्छितो, जे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत महाराष्ट्राचे सुरेश वाडकरजी, यांचा फोटो आम्ही भाऊ एक छोटा आम्ही फ्लेक्स करून आणला होता आणि त्या फोटोला मी अगरबत्ती वगैरे लावायचं सर, तर देव म्हणून जिवंत माणसाची आम्ही पूजा करायचो या अर्थानं की ह्या माणसाला आपण कधी भेटणारच नाही, हा देव आहे. आणि त्यांचे सगळे अभंग वगैरे आम्ही ओंकार स्वरूपा जो अभंग आहे, बँडची सुरुवातच आमची त्याच्यापासून व्हायची सर. म्हणजे लहान असल्यापासून. वाडकरांना भेटलात का नाहीत तुम्ही? सर, वाडकर आणि अण्णांचा असे किस्सा सांगू इच्छितो. एकदा अनन्या म्हणजे अण्णांची जी मोठी मुलगी आहे अनन्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. गाणं होतं माझं छोटंसं लव सॉन्ग होतं, ते केलं मी. आणि केल्यावरती गाणं चांगलं म्हणजे वेब फिल्मसाठी होतं गाणं, ते बाहेर आलं. आणि 2 महिन्यानं मला माझ्या फोनवरती कॉल्स पडले, माझ्याकडून उचलले गेले नाहीत कॉल्स. मी बघितलं, मला तर त्याच्यामध्ये ट्रूकॉलर काही नाव आलं नाही, परंतु जेव्हा व्हॉट्सअप मी चेक केलं तर तिथं अण्णांचा टी पी होतं सर. मी रिटर्न कॉल केला, फोन उचलला, तिकडून आवाज आला, अरे समाधान, मी सुरेश अण्णा बोलतो आहे. तर सर मी 5 मिनिट फक्त रडत होतो सर.
मला बोलता आलं नाही सर. अण्णांचा आवाज ऐकला, मला म्हटलं खूप गोड काम करतोय, तुला भविष्य खूप मोठं आहे. मला भेट आल्यावरती म्हणजे सर साक्षात स्वर्गातून देवाचा आपल्याला जर आवाज आल्यावर काय होईल तशी मला सर ते अनुभूती आली. आजही आम्ही आत्ता वैशाली सामंत गाताना तुम्ही गहिवरलेले बघितलं, तोही तसा क्षण होता ना. मी सर तुम्हाला खरं सांगू इच्छितो, जरी मी एका चित्रपटाचं संगीत केलं असेल तर मी एक गावगाड्यातला मुलगा आहे सर, की हे वैशाली सामंतच्या गवळणी, त्यांची गाणी, त्यानंतर जे आपल्या ते चांगल्या अजय अतुल सरांची गाणी आहेत, त्यानंतर मला जास्त आवडणारे म्हणजे अविनाश विश्वजित, त्यांचं म्युझिक मला सर खूप आवडतं सर, मी जास्त ऐकतो सर. या रामासाहेबांची पण गाणी मी जास्त ऐकतो. आणि अशी लहान असल्यापासून आम्ही मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये बघणारी माणसं आज मी जे सुरावट बनवलेले आहे सर माझ्या छोट्या घरामध्ये, ती एखाद्या मोठ्या गायकीच्या तोंडून जर ऐकताना सर मला खूप भारावून आलं सर, माझ्या डोळ्यातून पाणी आलं सर. ते खूप छान. पुढचं स्वप्न काय आहे, पुढचा काय टप्पा आहे तो? सर सर माझी इच्छा आहे की मला जेवढं संगीताचं ज्ञान आहे सर ते मला सगळं समोर आणायचं सर. मला म्हणजे जे आविडपणा आपल्या मराठीतला आहे सर, तो मला मराठीचं सर जास्त काम करायचं आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये मला खूप इच्छा आहे. आता तुम्ही आटपाडीत नेमकं करता काय काय? सर मी प्राथमिक शिक्षक आहे, मराठी शाळेमध्ये शिकवतो. आणि माझा स्वतःचा अरेंजिंगचा स्टुडिओ सर मी बनवला आहे छोटासा. त्या ठिकाणी पगारावरती कर्ज वगैरे काढून ते पहिला स्टुडिओ बनवून घेतला सर, कारण एखादी चाल सुचली का लगेच रेकॉर्ड करता यावी या उद्देशाने मी तो स्टुडिओ बनवून घेतला सर. अरेंजिंग मी माझ्या गावामध्ये करतो सर. त्या स्टुडिओत तुम्ही नवीन मुलांना संधी देताय का सर? हो सर, हो सर, असतात नवीन मुलं, चर्चा असते सर त्याच्यामध्ये. खूप छान. मला वाटतं की समाधान, तुम्ही खूप चांगलं काम करताय. तर तुम्हाला या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. थँक्यू सर, थँक्यू.